निसर्ग आपल्याला इतकं भरभरून देत असतो. 2 वर्षापूर्वी आम्ही 4 झेंडूची झाडं रोपं लावली होती आणि नंतर मग फुलं दिली त्या झाडांनी भरपूर आणि नंतर ती वाळून गेली. वाळून गेल्यानंतर जी वाळलेली फुलं खाली जमिनीवर पडली त्याची खूप रोपं आली. मग मात्र आम्ही काय केलं, ती रोपं असे छानपैकी वाफे तयार करून त्याच्यामध्ये लावली. दिसली ना, माऊ दिसली ना, ती जिथे तिथे माझ्याबरोबरच फिरत असते. आणि त्या रोपांना इतकी भरभरून फुलं आली आहेत की सगळ्या सणांना तर आम्ही ह्या झेंडूचे हार करू शकतोच, शिवाय आमचे जे परिचित आहेत त्यांनाही आम्ही ही फुलं देऊ शकतो. ही दोन्ही रंगाची आहेत आणि निळ्या प्रकारची पण आहेत. आता माझ्याबरोबर माऊबरोबरच फिरणारी ही आमची पिंकू, माझी दोस्त, ही सुद्धा माझ्याबरोबर फिरत असते. आणि ह्या झेंडूच्या फुलांच्या मध्ये आम्ही सूर्यफुलाची झाडं लावली, म्हणजे बिया लावल्या. आणि हा सूर्यफुलाच्या वाफ्याच्या शेजारी पुन्हा झेंडूचा वाफा आहे. तो सुद्धा पूर्णपणे खूप फुलला आहे. फक्त आमची एक चूक काय झाली, आम्ही म्हणजे मी तर अगदी नवीनच ही बाग करते आहे, त्यामुळे मला समजलं नाही नीटपणे. मी 2 वाफ्यांच्या मध्ये 2 फूट जागा ठेवली. पण हा झेंडूचा वाफा, हा सूर्यफुलांचा वाफा, परत झेंडूचा वाफा, परत सूर्यफुलाचा वाफा. हे बघा, काही फुलं आहेत अजून, बाकीची सुकली आहेत. ही छोटी छोटी आहेत. आलेली होती ती खूप मोठी होती. ह्याच्यावरून तुम्हाला कळेल किती ह्याच्याहून मोठी होती ती. पण ही आम्ही बियांसाठी ठेवली आहे, नंतर वाळली की आम्ही काढू. तर ह्याच्यामध्ये ना अंतर आता पुढच्या वेळेला आम्ही जास्त ठेवू. ती एकमेकामध्ये मिसळून गेली. 2 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवायला हवं, हे अनुभवाने शिकलो. आणि त्यालाच लागून हा ग्लॅडिओलाचा पण वाफा केला. ग्लॅडिओलाचा पण ना 2 वर्षापूर्वी मी 6 कंद लावले होते. म्हणजे 6 कंद विकत घेतले होते आणि ते 6 कंद लावले होते. त्याच्यानंतरच्या वर्षी 6चे जवळजवळ 15-16 कंद झाले, मोठे लहान असे धरून. आणि आता ह्या वर्षी 60 कंद झाले आहेत. म्हणजे 6चे 60 कंद ग्लॅडिओलाचे. काय आहे ना मजा. आणि सगळे फुलले आहेत. तिथेच झेंडूची पण आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे आम्ही जरा नीटपणे सगळ्याचं व्यवस्थित रचना करू, जास्त अंतर सोडून. कारण त्याच्यातच कोंबडासुद्धा आला आहे, तर ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. नवशिकी आहे मी, ही पहिल्यांदाच बाग करते हे अशी जमिनीमध्ये. नाहीतर त्याच्या आधी कुंड्यांमधली बाग केलेली आहे. पण कुंड्यांमधली झाडं लिमिटेड असतात ना, मर्यादा असते त्याला. असं नाही. हे बघा, ग्लॅडिओला केवढा बहरला आहे, खूप सुंदर बहरला आहे. फक्त एक झालं आहे की ग्लॅडिओला, सूर्यफूल, झेंडू, सदाफुली ह्यांचं सगळ्यांचं ना एकमेकामध्ये मिश्रण झालं आहे. मिसळून गेले ते सगळे एकमेकामध्ये. आणि त्यातच हे पण बघा, झाड किती सुंदर झालं आहे ना, एखाद्या बेटासारखं. इथे पण बाजूला आहेतच सगळे. आणि अर्थातच ह्या सगळ्याच्या बरोबर माझी ही माऊ पण आहे. ही माऊ असणारच, ती सारखी माझ्याबरोबरच फिरत असते. दिसली ना. तुम्हाला वाटेल ते पण एक फूल आहे, तर ते फूल आहेच, FOOL.